नमस्कार मित्रांनो, पेशा प्रत्येकाचा पेशा वेगळा असतो. प्रत्येकाच्या पेशामध्ये कमी जास्त प्रमाणात काम असतं आणि जे आपलं काम आहे प्रत्येकाला करावं लागतं. काही काहींना टाईमचं बंधन असतं तर काहींना टाईमचं बंधन नाही. जेव्हा कॉल येईल त्यावेळी करावं लागतं. तर असाच एक पेशा आहे हा पेशा, ड्रायव्हिंग पेशा. आता यामध्ये ही विभागणी केली जाते की बस ड्रायव्हर, त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर, छोटे वाहन ड्रायव्हर, अशा पद्धतीची हे ड्रायव्हरची विभागणी केलेली आहे. पण ह्यांचं कसं असतं, काम हे कामच असतं. यांना जेव्हा महत्त्वाचं काम असेल, जेव्हा मालक बोलवल तर त्यावेळी या ठिकाणी जावं लागतं. तर अशा पद्धतीची कामं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चालत असल्याचं दिसून येतं. तर आजची जी स्टोरी आहे हीच त्याच पद्धतीची. तर या ठिकाणी जर तुम्हाला हॉरर, मिस्टेरियल, त्याचबरोबर हिस्टॉरिकल ज्या स्टोरी आहेत ह्या स्टोरी जर आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी राजवेंद्र सिंह नावाचे एक ट्रक ड्रायव्हर होते आणि हे मुख्यतः पंजाबचे होते, पण यूपीमध्ये जौनपूर नावाच्या शहरामध्ये या ठिकाणी स्थायिक झाले होते. आता त्यांचं मुख्यतः काम काय होतं, ते ट्रक ड्रायव्हर होते आणि ते जौनपूर टू उज्जैन या ठिकाणी जो माल आहे तो जौनपूरवरून उज्जैनला घेऊन जात होते आणि उज्जैनवरून पुन्हा जौनपूरला कच्चा माल घेऊन येत होते. अशा पद्धतीचं हे काम ते करत होते. कारण की हे अंतर मोठं असल्यामुळे यांना 2 दिवस लागत होते. 2 दिवस जायला, 2 दिवस यायला, त्यानंतर 2 दिवस विश्रांती, अशा पद्धतीने यांचं काम चालत होतं. आणि हे रोज जे ड्रायव्हिंगचं काम आहे हे ह्यांचं कंटिन्यू चालू होतं. तर एक दिवस ते असंच येत असताना जौनपूर या ठिकाणी येत असतात. जौनपूरपासून 12 किलोमीटर अंतरावर असताना ते एका जंगलातून जात होते आणि वेळ होती रात्रीचे 11:30. 11:30 जरी वेळ असती, वाहतूक त्यावेळी कमी असते. तुम्हाला माहित आहे, शहरामध्ये वाहतूक जेवढी जास्त असते तेवढी शहरापासून बाहेरील बाजूस गेला तर ती वाहतूक कमी असते. आणि ते ज्या रोडवरून जात होते तो रोड पूर्णतः जंगली स्वरूपाचा होता. दोन्ही बाजूनी घनदाट झाडे आणि त्याच्यामधून ही त्यांची गाडी जात होती. गाडी जात असताना अचानक एका टर्नच्या बाजूला त्यांना एक मुलगी दिसली. जी मुलगी पूर्णतः पांढऱ्या कलरचा शाळेचा जो ड्रेस असतो तो ड्रेस घालून त्या ठिकाणी थांबली होती. आणि त्या ठिकाणी रात्री 11:30 वाजता त्या लिफ्ट मागत होते. आता या ठिकाणी जे ड्रायव्हर होते त्यांना असं जाणवलं की बाबा आपण या ठिकाणी गाडी थांबवली पाहिजे, कारण की रात्रीची वेळ आहे, मुलगी एकटीच थांबलेली आहे, आपण गाडी थांबवली पाहिजे. त्यामुळे त्यांनी तिच्यापासून थोड्या अंतरावर गेल्यावर ती गाडी थांबवली आणि 2 मिनिटं गाडीमध्ये वाट बघत बसली की बाबा ही मुलगी आता येईल आणि आपण हिला लिफ्ट घेऊन त्या शहरामध्ये जिथं जायचं तिथं नेऊन सोडूया, अशा विचारांनी त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवली. कारण की पंजाबी माणसं खरोखर खूप चांगले असतात. तर त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवली. त्याचबरोबर 2 मिनिटं झाली, ही काय येईना म्हटल्यावर मी काय केलं की गाडीचा जो आरसा आहे त्या आरशामध्ये बघितलं आणि त्या आरशामध्ये ती मुलगी तिथंच थांबली होती. शाळेचा ड्रेस जो घातलेली मुलगी होती ती तिथंच थांबली होती. आता ह्यांना असं वाटलं की बाबा त्या मुलगीला माहीत नाही की आपण गाडी थांबवलेली आहे, त्यामुळे त्यांनी हाक मारली की मुली मी गाडी थांबवली आहे, येतेच का म्हणून. तर तिला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय आला नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं, गाडीतून खाली उतरले आणि चालत चालत त्या मुलीपाशी त्या ठिकाणी गेले आणि त्या मुलीला बघून सांगू लागले की बाई मी गाडी थांबवली, तुला कुठं जोधपूरला सोडायचं आहे तर ते मला सांग, मी तुला तिथे नेऊन सोडतो. तर त्या ठिकाणी मुलगी त्यांना बघितल्यावर ती मागं सरू लागली आणि तिथूनच एक रस्ता जात होता जो की आपण म्हणतो घाट म्हणतो एका पद्धतीने. घाट म्हणजे काय, पायऱ्या असतात आणि ज्या पायऱ्या नदीमध्ये जाऊन मिसळतात. तर अशा पद्धतीचा घाट होता आणि त्या पायऱ्यावरून ती खाली चालत चालली. आता या ठिकाणी ही मुलगी खाली चालत चालली, आपल्यावर काय बोलणं, नेमकं त्या मुलीला काहीतरी सांगायचं असेल असं त्यांना वाटलं, म्हणून ते त्या मुलीच्या मागे मागे जावं लागले. पण थोडं अंतर गेल्यावर त्यांनी मोबाईल बाहेर काढला आणि मोबाईलचा फ्लॅश जो त्यांनी पाडला तो फ्लॅश त्या मुलीच्या पायावर पडला आणि ते पायाचे जेव्हा त्यांनी बघितलं तर त्यांना घाम फुटला. तर नेमकं काय पाहिलं तर त्यांनी बघितलं त्या मुलीचे पाय पूर्ण काळपट होते आणि त्याचबरोबर त्या मुलीचे पाय खूप मोठे होते. आता एवढं मोठं पाय ते त्यांनी काय बघितलं, त्यांना डाऊट आला हे काहीतरी विचित्र खेळ आहे. ते जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढ्या फास्ट ते त्या ठिकाणी गेले आणि सर्वप्रथम दोन्ही जे
गाड्याचे जे दरवाजे आहेत, जे ट्रकचे दरवाजा आहे, तो दरवाजा यांनी पूर्णतः या ठिकाणी लावून घेतला. दरवाजा लावून घेतल्यानंतर त्यांनी गाडीला स्टार्टर मारला. पहिला 2 वेळा स्टार्टरला लागला नाही. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थ वाटायला, घाम फुटू लागला. पण तिसरा स्टार्टर मारल्यानंतर गाडी जी ट्रक आहे तो ट्रक चालू झाला आणि त्यानंतर जेवढ्या फास्ट जाता येईल तेवढ्या फास्ट ते त्या ठिकाणून निघून गेलं. ते गेले. जवळपास 4 किलोमीटर अंतरावर एक धाबा होता आणि त्या धाब्यापाशी जाऊन त्यांनी गाडी थांबवलं. त्या गाडीतून ते खाली उतरले आणि जो धाबा होता त्या धाब्यावर बसण्यासाठी खाट असतात. ती बऱ्यापैकी आपण बघतो की बसण्यासाठी, जेवायला बसण्यासाठी खाट असतात. त्याला आपण बाजलं म्हणतो. तर ते बाजलं होतं आणि त्या बाजल्यावर जाऊन ते पडले. घामाघूम झाले होते. बीपी त्यांचा वाढला होता. जवळपास अर्धा ते पाऊण तास ते त्या ठिकाणी झोपले आणि झोपल्यानंतर ते त्या ठिकाणी उठून बसले. जो वेटर होता तो वेटर त्या ठिकाणी आला आणि वेटर म्हटला, काय झालं, एवढं काय घाबरला, काय प्रॉब्लेम झालाय का, दवाखान्यात जावं, येतो थोड्या अंतरावर दवाखान्यात त्या ठिकाणी जावा. तर त्यानंतर त्या वेटरला जे ड्रायव्हर होते त्यांनी ती स्टोरी सांगितली की म्हणे मी असं 4 किलोमीटरवर येत होतो आणि त्या ठिकाणी एक मुलगी मला दिसली आणि ती मुलगी, मी गाडी थांबवली तिला बघून की बाबा शाळेची मुलगी एवढ्या रात्री इथं काय करते, म्हणून गाडी थांबवली आणि मी त्या मुलीचा तिला विचारलं येतीस का, विचारायला गेल्यानंतर ती मुलगी मागे जात होती आणि तीच जाता पुन्हा ती जी नदीच्या पायऱ्या, त्या नदीच्या पायऱ्यातून खाली जात होती. आणि जेव्हा मी त्या पायाकडे बघितलं तर तेव्हा मला तिचं असं काळं पाय, त्याचबरोबर लांबडं पाय हे दिसलं. तर तो वेटर म्हणाला, हे तुम्हाला दिसलं नाही, हे जे तुम्ही बघितलं ह्या गोष्टी जवळपास आतापर्यंत भरपूर लोकांनी बघितलेलं आहे. आणि जर तुम्ही अजून थोडा वेळ त्या मुलीच्या मागे गेला असता तर आत्ता तुम्ही इथं नसता. ड्रायव्हर म्हणाले काय, तर ते म्हणाले की सिंग साहेब तुम्हाला वाटतं की बाबा ती मुलगी तुम्हाला काय दाखवलं, पण ती दाखवायला गेली नाही. त्याच्या मागे एक भयानक स्टोरी आहे जी की मी तुम्हाला सांगतो, जी तुम्ही विचारला आता मला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे म्हटलं. तर त्या वेटरनं सिंग साहेबांना ती स्टोरी सांगितली. ते म्हणाले की 12 वर्षापूर्वी या ठिकाणी या नदीच्या शेजारी एक शाळा आहे आणि या शाळेमध्ये वेकेशनल कोर्स चालतात. म्हणजे 10वीला जर गेला तर तुम्हाला ॲडव्हान्स आधीच्या काहीतरी म्हणजे एक महिनाभर एक्स्ट्रा क्लास असतात, तर ते क्लास या ठिकाणी चालत होते. आणि या ठिकाणी ही नीता नावाची मुलगी या ठिकाणी आली होती. आता नीताचं आकाश नावाच्या मुलावर प्रेम होतं. आकाश हा त्याला आई वडील नव्हते, अनाथ अशा पद्धतीचा मुलगा होता आणि या दोघांचं एकमेकावर मोठ्या प्रमाणात प्रेम होतं. तरुण मुलगा मुलगी प्रेम करतात, त्यांचं प्रेम चालू होतं आणि हिला हा भेटण्यासाठी सारखा या ठिकाणी येत होता. तिचं वय 16 वर्ष होतं, ती 10वीला होती. पण ह्या दोघांचं एकमेकावर मोठ्या प्रमाणात प्रेम होतं. हे जो आकाश होता याचं वय 28 वर्ष होतं आणि हिचं 16 वर्ष. तरी या दोघांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रेम होतं. आता या ठिकाणी आकाशला आई वडील नव्हते. जे सर्वस्व आपलं मानत होता हा नीताला मानत होता. पण या ठिकाणी त्याला काही दिवसांना असं कळालं की जे वेकेशनल कोर्सला ती आली होती, 10वीच्या प्रिपरेशनसाठी आली होती, तर ती एका मुलाच्या प्रेमात पडली असं त्याला काहीतरी मित्रांच्याकडून कळालं. त्याला पहिला विश्वास बसला नाही की बाबा मित्र चेष्टा करत असेल, खोटं बोलत असतील. पण एक दिवस असं झालं की तो पाहायचंच म्हणून तिच्या शाळेपाशी जाऊन लपून बसला आणि त्यानं पाहिलं की ही नीता आहे, ही एका मुलाबरोबर गाडीवरून फिरत आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाणं वगैरे करत आहे. त्याला कळालं की हिनं आपल्याबरोबर चीट केलेलं आहे. त्याला मोठ्या प्रमाणात त्याविषयी राग निर्माण झाला. राग त्याला काय करावं काय नको हे कळेना. मग त्याने काय केलं, त्याच्या मित्राला सांगितलं की नीताला सांग मी आलोय म्हणून, संध्याकाळी 10 वाजता ती नदीच्या शेजारी ये, तिथं आपण भेटूया म्हणून त्यानं सांगितलं. आणि ठरल्याप्रमाणे त्या मित्रांनी तिला सांगितलं की असं तुझा आकाश आलेला आहे आणि आकाशला जाऊन त्या नदी शेजारी जाऊन तू भेट म्हणून सांगितल्याप्रमाणे ती त्या ठिकाणी गेली. आणि या ठिकाणी रागाच्या भरात आकाशने नीताला पाण्यात बुडवून मारून टाकलं. आता सद्यस्थितीला काय तर एवढं झाल्यानंतर त्या आकाशने काय केलं की आता आपल्या पण जीवनात काय अर्थ नाही, आपली जिच्यावर प्रेम करतो सर्वस्व म्हणतो ती आता दुसऱ्याबरोबर हे केलंय आणि आपण तिला आता मारून टाकलेलं आहे, अफेअर केलेलं आहे, तिला आता आपण मारून टाकलेलं आहे.
आपला आता जीवनात राहून काय उपयोग नाही म्हणून त्याने काय केलं, तिथून तो गेला 28 वर्षाचा होता, त्यामुळे नाबालिग तर तो काय नव्हताच, तर तो पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा त्या ठिकाणी त्याने मान्य केला आणि त्यानंतर त्याला सक्त कारावासाची शिक्षा झाली. आता या ठिकाणी ही जी नीत आहे त्या नीताचा आत्मा या ठिकाणी नदीकिनारी वाट बघत बसतो. कोणी जर आलं तर त्या ठिकाणी त्याला काही बोलत नाही म्हणे, नदीकडे जो पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर घेऊन जातो आणि जर तुम्ही तिचा पाठलाग करता पुढे पुढे गेला तर त्या ठिकाणी मारून टाकलं जातं. असं या ठिकाणी जे वेटर आहे त्या वेटरने सिंग साहेबांना ही स्टोरी सांगितली. सिंग साहेब म्हटले बरं. सिंग साहेबांनी तिथं थोड्या अंतरावर म्हणजे जे त्यांचं गोडाऊन होतं ते गोडाऊन मालकाचं तिथून फक्त 9 किलोमीटर त्यांनी गाडी नेऊन सोडली आणि मालकाला सांगितलं की मी इथून पुढे कामाला येणार नाही. आणि सिंग साहेबांनी त्या ठिकाणी जो ड्रायव्हरचा जॉब जे करत होते, जे काम करत होते ते काम त्यांनी या ठिकाणी सोडून दिलं. त्यांचं वय त्यावेळी होतं 58 वर्ष. तर सद्यस्थितीला एवढे ते भेले होते, तर सद्यस्थितीला हे सिंग साहेब काय करतात, तर सिंग साहेब जे आहेत सद्यस्थितीला वॉचमनचे काम करतात, कारण की त्यांनी तो अनुभव बघितला आणि त्यांच्या दृष्टीतून त्याचबरोबर सर्वांच्या दृष्टीतून तो अतिशय भयानक अनुभव होता. त्यामुळे त्या दिवसापासून सिंग साहेबांनी या ठिकाणी जॉब सोडला. आता सिंग साहेब दारू पित होते तर का नाही, कारण म्हटलं जाते ड्रायव्हर दारू पितात, तर सगळेच ड्रायव्हर दारू पित नाहीत. सिंग साहेबांनी दारू पिली नव्हती आणि जर पेली असते तर ते डेअरिंग करून गेले असते, पण पेली नव्हती त्यामुळे ते त्या ठिकाणून परत आले व्यवस्थित. तर अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे एक गोष्ट काळजी घ्यायची की जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करत असतो रात्री आणि अपरात्री आपल्याला कोणतरी लिफ्ट मागतं अनोळखी व्यक्ती, तर त्याला लिफ्ट द्यावी. मे बी ती व्यक्ती असेल किंवा आत्मा असेल, माहीत नाही. तर याचा विचार करा. अनोळख्या व्यक्तीला रात्रीच्या वेळेस तरी लिफ्ट वगैरे देणं, कारण की जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल, तुमची स्वतःची गाडी असेल किंवा ड्रायव्हिंग करत असाल तर रात्री अपरात्री कोणाला लिफ्ट देण्याचा विचार करत जाऊ नका. ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. तर मित्रांनो, आजची जी रिअल स्टोरी, ही रिअल स्टोरी तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या रिअल स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. धन्यवाद. आणि ही स्टोरी अपलोड केल्या तुम्हाला कळत राहील. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.